रोहित शर्मा मोठा वजनदार क्रिकेट प्लेअर आहे असे वक्तव्य काँग्रेस नेता शर्मा मोहम्मद यांनी केलं, ज्यामुळे त्या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या या नव्या वादानंतर त्यांनी विराट कोहलीबद्दल केलेली जुनी पोस्ट पण सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शर्मा मोहम्मद यांनी अलीकडेच रोहित शर्मा यांच्या फिटनेसवर टिप्पणी करून त्यांना मोठं म्हटलं आहे. भारतीय कर्णधार आपल्या फिटनेस आणि बॉडी फॅटसाठी अनेकदा चर्चेत आला आहे. जेव्हा तो खराब फॉर्ममध्ये होता तेव्हा त्याच्या या फिटनेसवरच बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. मात्र आता राजकीय नेत्याकडून आलेले स्टेटमेंट नवीन वादाला कारणीभूत ठरले आहे. या ताज्या वादाच्या दरम्यान शर्मा मोहम्मद यांची 2018ची एक जुनी पोस्ट देखील चर्चेत आली आहे. ही तीच वेळ होती जेव्हा विराट कोहली यांनी एका फॅन्सला भारत सोडण्याचा सल्ला दिला होता. एका फॅन्सने म्हटलं होतं की त्याला भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडे पाहायला जास्त आवडते. तू दुसऱ्या देशांच्या प्लेयर्सचा फॅन आहेस तर मग या देशात का राहत आहेस? मी तुला आवडतो की नाही याचा मला फरक पडत नाही. विराट कोहली यांच्या या वक्तव्यावर शर्मा मोहम्मद यांनी 2008 मध्ये सोशल मीडियावर टीका केली होती. त्यांनी लिहिलं होतं की विराट कोहली एक असा खेळ खेळतो ज्याची निर्मिती इंग्रजांनी केली होती. ते परदेशी ब्रँड्सचे प्रमोशन करून कोट्यावधी पैसे कमवतात, इटलीत लग्न करतात, हर्षल गिब्स यांना आपला आवडता क्रिकेटर म्हणतात आणि इतरांनी परदेशी फलंदाजाचे कौतुक केल्यावर भारत सोडायचा सल्ला देतात. पण आता जेव्हा त्यांना या आताच्या रोहित शर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की हे एक खेळाडूच्या फिटनेसबद्दलचे एक सामान्य स्टेटमेंट होतं. मला नेहमीच असं वाटतं की खेळाडूने तंदुरुस्त असावं आणि मला वाटतं की तो थोडाफार जास्तच वजनदार आहे, म्हणून मी त्याच्यावर टिप्पणी केली. पण माझ्यावर विनाकारण हल्ला केला जात आहे. जेव्हा मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली तेव्हा मी हे ट्विट केलं आणि ही डेमोक्रेसी आहे आणि मला बोलण्याचा राईट आहे. तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये एवढंच आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.